आमच्याकडे गुरुवारपासून 4 दिवस मॅच होत्या आणि आज रविवार, तर आज फायनल आहे. गावदेवी स्पोर्ट्स भाताने पाडा, सरपंच उपसरपंच असं चषक आहे. आणि आता मी पण चालले मॅच बघायला, कारण की 3-4 दिवस झाले हे मॅच होते आज. आणि दादा मला बोलतो की काय करते, तर मी बोलली की आता मी ब्लॉग बनवायला लागले, चालले मॅच बघायला त्याची. तर सांगते ठीक आहे चालेल. आणि आई वगैरे तर गेली असेल, कारण की ती 3-4 दिवस झाले ती रोज जाते मॅच बघायला. मी पण विचार केला की आज फायनल आहे तर मी पण जाते 1-2 ओव्हर. तर मी आता पोचले आणि या आई वगैरे नानी वगैरे बसले तिकडे मॅच बघत. आणि ही पब्लिक बघा किती आले, वेगवेगळे ठिकाणीवरून पब्लिक आले फक्त मॅच बघायला. आणि फायनल आहे त्याच्यामुळे एवढी पब्लिक आले. नाहीतर आय थिंक 2-3 दिवस आधी मला माहिती नाही पब्लिक होती की नाही, कारण की जॉबच्या याच्यामध्ये मी मॅच बघायला आली नव्हती. ही पब्लिक बघा, अर्धे बाहेर बसलेत, अर्धे उभे राहून बघतात. आणि गेममध्ये मॅचमध्ये एक वेगळीच रोमांच आणि वेगळाच एक उत्साह निर्माण झालाय. या पोरी पण आले सर्व काम वगैरे सोडून मॅच बघायला. आणि आता फायनली बंगलापाड्याने जिंकले. आणि ते पोरं बघा जशी मॅच जिंकले तशी त्यांची एकदम नाचायला त्यांनी उत्साह म्हणजे त्यांचा आनंद गगनात मावत नाही असं झालंय. आणि ते लोक लागले मैदानामध्येच नाचायला. ज्यांनी लास्टचा विकेट घेतला ते लोक तर डायरेक्ट स्टंप वगैरे घेऊनच मैदानामध्येच नाचायला लागले. ते लोक जसे मॅच जिंकले तसे बाकीचे लोक त्यांना कॉंग्रॅच्युलेट, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मैदानात जायला लागलेत. नुसती ना मॅच बघता तुम्ही. बापरे, लोक नाचायला गेले तर आमची पण इच्छा झालेली नाचायला जायची, म्हणून मग आम्ही पण चाललोय आता नाचायला. ही बघा ग्राउंडच्या आतमध्ये कवडी लोकांची गर्दी पडलंय आणि कवडी लोक नाचायला लागले. तर आमची पण इच्छा झालेली म्हणून आम्ही पण आतमध्ये आलो ग्राउंडच्या. आणि ही बघा ही जी विनर टीम आहे ती कवडी नाचायला लागले. आनंदी आहे, म्हणजे खुश झाले ते लोक. एवढे दिवसातून आता मॅच जिंकले, 4 दिवसाची मेहनत आज फलाला आले, म्हणून त्यांचा उत्साह वेगळाच आहे एक. मग काय त्यांना बघून आम्ही पण घेतला नाचायला, कारण की आम्ही पण आता कंट्रोल करू शकत नव्हतो. ते जिंकले तर त्यांच्या खुशीमध्ये आम्ही पण खुश. आम्ही पण वहिनी वगैरे सर्व नाचायला लागलेलो पोरी. आणि मला तर खूप मजा आलेली, कारण की मी कधीपासून नाचलेली नव्हती ना. आज मला मनसोक्त नाचायला भेटला. आणि मॅच काय माहिती आता कोणी पण जिंको, पण त्यांच्यामध्ये आम्ही पण नाचून घेतला मस्तपैकी. भातन करत असं किंवा लग्न असो किंवा मॅच असो आम्ही गाजवणारच. आणि सर्व बाया बघा कशा नाचायला लागलेत, एन्जॉय करायला लागलेत. आणि जर नाचताना जर तारपा नाही लावला तर त्याला जर नाचण्याला का अर्थ नाही. तर तारपा लावला तसं बाया लागल्या बघा कसं सुनायला. आणि पोरं लोक पण लागलेली तारपा नाचायला. हे बघा तिथे मॅच मला जसं संपलं तसे हे डान्सर बघा कसा नाचायला लागलेला. तर त्यात आणि आता बघा समारंभ चालू होणार होता. आणि तुम्ही बघू शकता स्टेजवर राजेंद्र पाटील साहेब आले, कारण की बक्षीस समारंभ ह्याच्या हातून पार पडणार होता. आणि हे बघा मोठे मोठे ट्रॉफीज आणलेत, कारण की 4 टीम्स आहेत ते विनर आहेत. आणि ट्रॉफी विनरसाठी सायकली, त्याच्यानंतर कूलर आणि लकी ड्रॉ पण ठेवले. जे लोकांचे नावं देऊन त्यांच्यासाठी लकी ड्रॉ आहे की जर त्यांचं नाव आलं त्याच्यामधून तर त्यांना एखादा कूलर आणि एखादी सायकल त्यांच्यासाठी बक्षीस म्हणून असणार. संपूर्ण पथकाकरिता एकच म्हणेल की तुम्ही नाद लाव.
बक्षीस समारंभ चालू होण्यासाठी अजून थोडा उशीर होता आणि मला घरी बोलवलं कारण की घरी कोणी पाहुणा आलेला. आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडले तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा.